आज आम्ही निघालो हळदी-कुंकवासाठी. आमच्या घरचा आता हळदी-कुंकू प्रोग्राम झालाय. आता आम्हाला आमच्या रिलेटिव्हज आणि फ्रेंड्सकडे जायचं होतं. तर हे घरीच होते. यांच्या मागे लागलो, की आम्हाला कारनीच सोडा. तर पहिल्या म्हणण्यातच हो म्हणलेत. नाहीतर घरी असलं तरी यांच्या गप्पा भैय्यासोबत संपतच नाहीत आणि तुम्ही जा ना ऑटो पकडून असं चाललेलं असतं यांचं. तर आज कुठे निघालेत मग गीताताईला फोन केला, पण ताई इथं नव्हत्या. ताई म्हणल्या, की "जा, माझी सासूबाई आहे." पण आम्हाला कम्फर्ट वाटलं नाही. मग गेलो नाही आम्ही. इथं सागर मावशीकडे आलो. तिथं मस्त हळदी-कुंकू वगैरे घेतलं, नाव वगैरे झाले घेणं. डुग्गूला मस्त भरपूर चॉकलेट भेटले. त्यानंतर गेलो मीराताईकडे. तिथं गेल्याच्यानंतर बघितलं तर काय चेन्नई एक्सप्रेस चालू होता. ते थोडंसं बघितलं, ॲपल वगैरे खाल्ले. तिथं पण हळदी-कुंकू वगैरे घेतलं. त्यानंतर मीराताई म्हणल्या, की "चला मी पण येते तुमच्यासोबत." तर मग तिघी मिळून आलो ज्योतिताईकडे. ज्योतिताईकडचा वाण घेतला. त्यानंतर आलो खाली अक्काकडे. अक्काच्या घरी पण छान असे उखाणे वगैरे झाले. पांडुरंगाच्या मंदिराला सोन्याचा कळस बालाजीरावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळेस. छान छान. तिळगुळाचा स्नेह, गुळाचा गोडवा, परमेश्वर रावांचं नाव घेते. पुढचं मी विसरून गेले देवा. पुढचं मी विसरून गेले देवा. अक्काचा आहे थांबा. सौभाग्याचं लेणं मंगळसूत्राची खूण, संतोष पाटलाचं नाव घेते विप्राची सून. वा वा छान छान. सगळीकडे वाण वगैरे घेतले, उखाणे झाले, हसणं झालं, सगळं झालं. त्यानंतर निघालो आता घरी. तर इथं डुग्गू रडत आहे बघा, की कारण काव्या घरी आली पाहिजे असं त्याला वाटत होतं. नंतर पाणी वगैरे संपलं होतं. पाणी आणलं येताना आणि आज आम्हाला आरमूरला जायचं होतं. इतके दिवस राहून जायची इच्छा नव्हती, पण जावं तर लागेल. तर असा गेला आजचा दिवस. चला बाय.